हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्ण पाटील तुमच्यासाठी आज मी महत्त्वाचे 3 नोटिफिकेशन या महिन्यामध्ये आलेले डिस्कस करतोय। या तिन्ही नोटिफिकेशन मध्ये सुरुवातीला स्टार्ट करण्याच्या अगोदर सांगणार की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे की कोणतं नोटिफिकेशन कोणत्या वेळेमध्ये सुरू होतंय ते। त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर ज्यांना तिन्ही नोटिफिकेशन बद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे त्यांनी सुरुवातीपासून बघितलं तरी चालेल। ज्या विद्यार्थ्यांना इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या नोटिफिकेशन बद्दल डिटेल बघायचं असेल तर तो डिस्क्रिप्शन मध्ये जो टाइम दिला आहे तिथून स्टार्ट केला तरी चालेल। आणि असे विद्यार्थी ज्यांना बॉम्बे हायकोर्टच्या ज्या काही 215 वॅकन्सीज आहे क्लर्कच्या याबद्दल इन्फॉर्मेशन हवं असेल तर त्याचाही टाइम मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। तर या एका व्हिडिओमध्ये सर्व नोटिफिकेशनच्या डिटेल माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। नवीन असे नोटिफिकेशन्स नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल थ्रू मिळत राहतील। आणि याबद्दल अजून डिटेल हवी असेल किंवा याबद्दल अजून सिलेबस वगैरे जे काही असतील त्याचाही आपण फ्री व्हिडिओज काही युट्यूबवर अपलोड करणार आहोत। तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण बघूयात या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करतोय। पहिल्यांदा आपण बघणार एसएससी सीजीएल नोटिफिकेशन 21-22 2021-22 मध्ये एसएससीचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याबद्दल डिटेल माहिती मी व्हिडिओ थोडासा लवकरात लवकर आणि प्रॉपर माहितीमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेल। टोटल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे 100% पूर्ण लक्ष देऊन ऐकायचं आहे। दुसरं जे असणार आहे इंडियन ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट नोटिफिकेशन 21-22 टोटल 641 वॅकन्सीज आहेत मित्रांनो। टोटल यामध्ये जे काही वॅकन्सीज आहेत त्या आहे 641 वॅकन्सीज। यानंतर बॉम्बे हायकोर्ट 215 वॅकन्सीज क्लर्कच्या ज्या काही आहेत या सर्व आपण डिटेल नोटिफिकेशन बघणार आहोत। तर मराठी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही चालून आलेली जी संधी आहे याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे। चला तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत एसएससी सीजीएल नोटिफिकेशन 21-22। बघा यामध्ये असलेल्या इम्पॉर्टंट डेट्स कोणकोणत्या आहेत। पहिली महत्वाची गोष्ट तर आपले ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत ते सुरू होणार आहेत 23/12/2021 तर 23/1/2022 या दरम्यान ऑनलाईन नोटिफिकेशन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सबमिट करता येणार आहेत। म्हणजे कंप्लीट 1 महिना तुमच्याकडे दिलेले आहे। यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर द रिसिव्ह ऑफ द ऍप्लिकेशन ती देखील 23 जानेवारी 2022 आहे। त्यानंतर टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी जी ऑनलाईन पेमेंट करणार त्याची डेट 25 जानेवारी 2022 आहे। यानंतर ऑनलाईन चलन थ्रू जर पेमेंट करत असाल ते आहे 26 जानेवारी 2022। पेमेंट थ्रू चलन 27 जानेवारी 2022। जनरेशन जे आहे चलनचं ते 26, पेमेंट आहे 27। आणि जर तुम्हाला फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचे असतील ते आहे 28/1 ते 1 फेब्रुवारी 2022। 28 जानेवारी पासून तर 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये जे काही करेक्शन असतील ते तुम्ही करू शकता। आणि यानंतर सीबी जी काही आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन सीबी फॉर टियर 1 ती असणार आहे एप्रिल 2022। आणि टियर 2 आणि टियर 3 याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर दिल्या जाईल असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे। तर या इम्पॉर्टंट डेट्स आहे। डेट सुरू होणार आहे 23 डिसेंबर पासून 23 जानेवारी पर्यंत। तर मी विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असाल तर थोडासा वेळ जाऊ द्या, तुम्ही पुढच्या काही 7 दिवसानंतर फॉर्म फिल केला तरी चालेल। यामागचं कारण आहे सुरुवातीला असलेला लोड, नेटवर असलेला सर्व्हर असलेला लोड आणि शेवटी असलेला सर्व्हरचा लोड यामुळे काही इश्यू होण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे हे 5-7 दिवस होऊ द्या आणि मधल्या पिरियड मध्ये तुम्ही फॉर्म भरला तरी चालेल, परंतु एकदम 11th आवरला फॉर्म भरण्याची चूक करू नका, हे खूप चुकीचं ठरेल। चला पुढे बघूया काय माहिती नेक्स्ट। तर मित्रांनो आता पोस्ट, आता टोटली एसएससी मधल्या ज्या काही पोस्ट आहेत त्या टोटल 36 पोस्ट आहेत। यापैकी ग्रुप बी च्या 26 पोस्ट आणि ग्रुप सी च्या 10 पोस्ट आहेत। तर या टोटल पोस्ट तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या 36 पोस्ट आहेत। क्लिअर। तर अजून बघूया पुढे काय काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे। एज लिमिट, आता यामध्ये असं होतं की भरपूर वेळेस सर आमचं आता एज ऑलमोस्ट काय म्हणतो आम्ही बॉर्डरवर आहोत, एज संपत आलेलं आहे, लास्ट चान्स आहे। क्लिअर आहे। अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। कसं
बघा आता एज लिमिट जे आहे फॉर द पोस्ट ऑफ एज लिमिट 28 ते 27 आहे काही लोकांसाठी, परंतु याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे 2/1/1995च्या अर्ली नसावा आणि लेटर नसावा आणि 1/1/2004 नंतर नसावा, म्हणजे 95च्या आधी आणि 2004 नंतर नसावा. एज लिमिट दिलेली आहे 28 ते 27. अजून काही एज लिमिट आहे 20 ते 30 इयर्स आहे, यानंतर 18 ते 30 इयर्स आहे आणि 18 ते 32 इयर्स आहे, 18 ते 32. क्लिअर. आणि डेट लिमिट कुठून कुठपर्यंत असावी हे तुमच्या समोर दिलेलं आहे. इथे डेट लिमिट तुमच्या समोर दिलेलं आहे, म्हणजे तुमचे डेट ऑफ बर्थ या रेंज मध्ये असले पाहिजे, याच्या आधी नको आणि याच्या नंतरही नको. आता प्रश्न पडतो सर 28 ते 32, आता भरपूर एक्झामिनेशन साठी 30 ही एज लिमिट असते, परंतु असे काही विद्यार्थी त्यांचं 30 हे ऑलरेडी एज झालेलं असेल, यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे 30 ते 32 ही फक्त एकाच एक्झामिनेशन साठी तुम्हाला बघता येईल. हे मॅक्सिमम एज लिमिट याच्यामध्ये जो आहे तो आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर JSO साठी आहे. क्लिअर. आणि याच्यासाठी जी ग्रुप बी ची जी पोस्ट आहे यासाठी 18 ते 32 इयर्स ही एज लिमिट आहे. त्यामुळे बिलकुल आता हा शेवटचा हातातला चान्स जाऊ देऊ नका. ज्या विद्यार्थ्यांचं एज लिमिट 30 क्रॉस झालेलं आहे त्यांच्यासाठी एक आलेली संधी आहे. चला पुढे बघूया अजून काय दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर आता पुढे बघा पुढच्या याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन. एज रिलॅक्सेशन आता पहा SC ST साठी जे काही एज रिलॅक्सेशन आहे ते आहे 5 इयर्स ऍज युजल, OBC 3 इयर्स, PWD फिजिकल चॅलेंज कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 10 इयर्स अनरिझर्व, आणि PWD रिझर्व कॅन्डिडेट असेल तर 15 इयर्स असं आहे. आणि एक सर्व्हिसमॅन जो आहे त्यांच्यासाठी एज लिमिट जी आहे 3 इयर्स. तर हे एज रिलॅक्सेशन तुमच्या समोर या इथं मी दिलेलं आहे. ज्या ज्या PPTs किंवा ज्या ज्या तुम्हाला कंटेंट महत्वाचे वाटतायत त्याचा स्क्रीनशॉट काढत चला. अजून महत्वाची गोष्ट प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट. आता या केस मध्ये खूप जास्त महत्वाची गोष्ट मला सांगावी वाटते, त्यांनी काही महत्वाच्या डेट्स यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. या डेट सोबत कुठेच कॉम्प्रोमाइज करू नका. मागच्या वेळेस असंच काही लोकांनी केलेल्या चुका, डेट नंतर त्यांनी सर्टिफिकेट चाललं, अशा लोकांचं कॅन्डिडेटचर कॅन्सल करण्यात आलेलं आहे. तर या रिस्क मध्ये राहू नका. आता बघा यांनी जे सांगितलेलं आहे जे काही तुमच्या डेट्स असतील त्या असणार आहे, म्हणजे जे काही सर्टिफिकेट असेल त्या 23/1/2022 पर्यंत असले पाहिजे. क्लोजिंग डेट जे आहे तुमचं म्हणजे त्याच्या अगोदर तुमचं पाहिजे जे काही तुम्हाला सर्टिफिकेट काढावं लागतं. यासाठी मेन इश्यू येतो ओबीसी साठी. काही SC ST साठी तर परमनंट असते, पण ओबीसी साठी जे काही नॉन क्रिमिनल वगैरे असत आहे त्याची लास्ट डेट म्हणजे 23/1 नंतरचा नसावा, हे लक्षात असू द्या. इथे बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. EWS कॅन्डिडेट जर असतील त्यांचं 1 एप्रिल 2021 तर 31 मार्च 2022 या वर्षाचं तुमचं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण की 2022 मधला इयरली जो काही तुमचा सर्टिफिकेट आहे तो इथे तुमचा कन्सिडर केला जाईल. त्यामुळे ओबीसी साठी जे पहिले सांगितलं बिफोर 21/1/2022 तुमचं सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. इथे बिलकुल रिस्क घेऊ नका. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट पुढची स्लाइड. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आणि हे जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते दिलेलं 23/1/2022 या डेटला कन्सिडर करून, म्हणजे 23 जानेवारी 2022 पर्यंत तुमच्याकडे काय काय एसेन्शियल क्वालिफिकेशन असावं. 23/1 नंतर जर तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन करत तुमचं कम्प्लीट होत असेल तर ते यासाठी ऍप्लिकेबल नाही आहात. जसे आता काही लास्ट सेमिस्टरला विद्यार्थी असतील किंवा लास्ट इयरला असतील, पण तुमचा रिझल्ट जर याच्या नंतर लागत असेल 23/1/2022 नंतर तर तुम्ही या पोस्ट साठी अप्लाय करू शकणार नाही. तर आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे मॅक्सिमम पोस्ट साठी बॅचलर डिग्री असणं गरजेचे आहे मॅक्सिमम पोस्ट साठी. मग आता काय काय ठिकाणी काय दिलेलं आहे आता बघा. याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि डिझायर. बरोबर आहे. आता इथे बघा डिझायरेबल एक दिलेला आहे आणि एक आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे हे असेल तर अतिशय चांगलं. ठीक आहे, म्हणजे प्रिफरन्स जो दिला जाईल डिझायरेबल कॅन्डिडेटला दिला जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर JSO आपण त्याला म्हणतो. याच्यासाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और किंवा काय इन्स्टिट्यूट विथ ऍटलीस्ट 60% मॅथ्स इन मॅथमॅटिक्स ऍट 12th स्टँडर्ड लेवल और bachelor's degree in any subject with statistics as one of the subject at degree level. डिग्री लेवलला कमीत कमी स्टॅटिस्टिक्स हा त्याचा एक तरी सब्जेक्ट असायला हवा. तर हे याच्याबद्दल दिलेलं क्वालिफिकेशन.
SI साठी जो ग्रेड 2 आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, यासाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ऍज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, मागच्या सारखंच आहे. यानंतर कॅन्डिडेट मस्ट हॅव स्टडी स्टॅटिस्टिक्स ऍज अ सब्जेक्ट इन ऑल 3 इयर्स. आणि या वर्षी आलेलं महत्वाची गोष्ट इथं मेन्शन केलं, जे लास्ट इयरला मेन्शन केलं नव्हतं, ऑल 6 सेमिस्टर ऑफ द ग्रॅज्युएशन कोर्स. इज दॅट क्लिअर? म्हणजे कॅन्डिडेट कर स्टॅटिस्टिक्स सब्जेक्टचं जे आहे एक तर 3 वर्षांसाठी असावं किंवा सर्व 6 सेमिस्टर साठी त्याच्याकडे स्टॅटिस्टिक्सचा सब्जेक्ट असलं तरी तो इथे ऍप्लिकेबल आहे. तर कॅन्डिडेट मस्ट हॅव स्टडी स्टॅटिस्टिक्स ऍज अ सब्जेक्ट इन ऑल 3 इयर्स, ऑल 6 सेमिस्टर ऑफ द ग्रॅज्युएशन कोर्स. नेक्स्ट, NCLT या पोस्ट साठी बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट, पण डिझायरेबल जे असणार आहे डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. नेक्स्ट, रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRC या पोस्ट साठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, पण डिझायरेबल जे आहे मिनिमम 1 year रिसर्च एक्सपिरियन्स इन एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और रिकॉग्नाइज रिसर्च इंस्टिट्यूशन, डिग्री इन लॉ और ह्युमन राईट्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. पण इथून एक महत्वाची गोष्ट अशी कन्सिडर करण्यासारखी आहे की मॅक्सिमम पोस्ट साठी तुम्हाला डिग्री असणं कंपल्सरी आहे. ह्या जर पोस्ट सोडल्या तर मॅक्सिमम पोस्ट साठी प्लेन डिग्री आरामशीर अप्लाय करू शकताल आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकताल. पुढच्या गोष्टीकडे चालूया. ऍप्लिकेशन फी जी आहे ती आहे 100 रुपये. 100 रुपीज जी आहे ती कोणासाठी आहे 100 रुपीज. पण एक लक्षात असू द्या, ही आहे जनरल मेल कॅन्डिडेट, ओबीसी जनरल मेल कॅन्डिडेट. परंतु ओबीसी आणि जनरल मेल कॅन्डिडेट 100 रुपये फी आहे. परंतु जर महिला म्हणजे वुमेन, त्यानंतर SC ST, त्यानंतर फिजिकली चॅलेंज म्हणजे फिजिकली हँडिकॅप आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना फी भरण्याची काही एक गरज नाहीये. तर यांसाठी पूर्णपणे फ्री असणार आहे. फक्त फी जी आहे 100 रुपीज फॉर मेल जनरल अँड ओबीसी. नेक्स्ट, याच्यामध्ये फिमेल साठी देखील हा फी मध्ये त्यांना एक्सेप्शनल दिलेलं आहे. आता महत्वाचा मुद्दा येतो की स्कीम ऑफ टियर 1 टियर 2 एक्झामिनेशन काय काय, म्हणजे या एक्झामिनेशन मध्ये काय काय सिलेबस म्हणजे क्वेश्चन कसे असणार आहे, पॅटर्न काय असणार, क्वेश्चन इन द सेन्स एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे. आता ही जी टियर 1 ची पॅटर्न आहे मित्रांनो, आता पहा याच्यामध्ये 3 आहेत, टियर 1 टियर 2 टियर 3 आणि टियर 4. यापैकी टियर 3 जी आहे ही सगळ्याच पोस्ट साठी नाहीये. बाकी सर्व पोस्ट साठी टियर 1 टियर 2 असणार आहे. टियर 3 ह्या फक्त 2 पोस्ट साठी असणार आहे. टियर 4 पण सिलेक्टेड जिथं डिझायरेबल आहे तिथं असणार आहे. महत्वाचं आहे टियर 1 अँड टियर 2. आता टियर 1 मध्ये असलेला सिलेबस जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन फॉर 50 मार्क्स. यानंतर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन फॉर 50 मार्क्स. यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क्स अँड इंग्लिश 25 क्वेश्चन 50 मार्क्स. टियर 1 मध्ये 4 सब्जेक्ट आहे, जनरल अवेअरनेस, इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग. प्रत्येक 25 25 25 25 क्वेश्चन 50 50 50 50. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तुमचा जो ओव्हरऑल जो मार्क्स असणार आहे त्यामध्ये प्री पण कन्सिडर केल्या जाते, टियर म्हणजे टियर 1 पण कन्सिडर केल्या जाते, टियर 2 पण आणि टियर 3 पण. ओके, म्हणजे सर्वच जे काही एक्झाम होतात टियर 1 2 3 4 यांचे सर्व मार्क्स कन्सिडर केल्या जातात. इज दॅट क्लिअर? आता पहा पुढे, याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स आहे. हो, याच्यामध्ये टोटल किती क्वेश्चन्स आहे 100 क्वेश्चन्स आणि 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स. 100 क्वेश्चन 200 मार्क्स साठी आहे आणि निगेटिव्ह जे आहे 1/4. आता 2 मार्कांना निगेटिव्ह म्हणजे 0.5 निगेटिव्ह मार्क्स आहे. जर क्वेश्चन स्किप केला तर तुम्हाला 0 मार्क मिळतील, तिथे काही मार्क डिडक्ट होणार नाही. म्हणजे स्किप केला तर 0, राईट असेल तर 2 मार्क्स आणि निगेटिव्ह रॉंग असेल तर 0.5 हे निगेटिव्ह मार्क्स होतील 1/4, कारण की इच क्वेश्चन 2 मार्क्स आहे. यानंतर लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता टियर 1 चा 133 आउट ऑफ 200. लास्ट इयरचा कट ऑफ 2021 चा 133 होता, 133 च्या आसपासच असेल, पण एक्झॅक्टली 133 असं आठवतोय. 133 आणि मी भरपूर ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय केलं, 133 दिसतोय आउट ऑफ 200 हा जनरल साठी. चलो नेक्स्ट पुढे बघूया, पुढची स्लाइड बघा. आता स्कीम ऑफ टियर 2 एक्झामिनेशन. आता टियर 2 मध्ये काय आहे पहिल्यांदा आपण बघितलं. टियर 1 मध्ये 25 25 25 25 100 क्वेश्चन 200 मार्क्स. टियर 2 मध्ये जर विचार केला
इथं पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4. ओके, आता याच्यात पहा टियर 2, टियर 3, आपण याला पेपर 3, पेपर 4 सेपरेट दिलेला आहे, काही अडचण नाहीये, त्याला टियर 3, टियर 4 असं भरपूर ठिकाणी म्हटले जाईल. तर पेपर मध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज आहे, 100 क्वेश्चन 200 मार्क्स. इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन 200 क्वेश्चन 200 मार्क्स. स्टॅटिस्टिक्स 100 200. जनरल स्टडीज फायनान्शियल इकॉनॉमिक्स 100 आणि 200. मी आता जस्ट मेन्शन केलं टियर 3 किंवा पेपर 3, पेपर 4. टियर 2 मधला पेपर 3 आणि पेपर 4 हा जो असणार आहे हा फक्त फॉर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर यांच्यासाठीच असणार आहे. टियर 2 मधला पेपर 3 अँड पेपर 4 हे फक्त कोणाकोणासाठी आहे, JSO आणि SI या 2 पोस्ट साठी आहे. बाकीच्या सर्व पोस्ट साठी क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेशन हे सब्जेक्ट्स असणार आहे. मॅथ्स जे असणार आहे 100 क्वेश्चन 200, 200 क्वेश्चन 200. आता जर पॅटर्न पाहिला मागचे किती क्वेश्चन्सला होता, मागचा जर तुम्ही एकदा व्यवस्थित स्टडी केला, मागच्या स्लाइड मध्ये 200 मार्क होता टियर 1. सेकंड स्लाइड मध्ये आता बघा, सेकंड स्लाइड मध्ये टियर 1 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 हे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्सला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 हे मोस्ट ऑफ दी एक्झाम्सला आहे. आणि याच्यामध्ये किती मार्क्स आहे, 200 आणि 200 400. हे 400 आणि मागचे 200 म्हणजे मॅक्सिमम एक्झाम्स ही 600 असणार आहे. जर पेपर 3 आणि पेपर 4 म्हणजे पेपर 3 स्टॅटिस्टिक्स कन्सिडर केला, पुन्हा याच्यामध्ये मार्क्स इन्क्रीमेंट होणार आहे. इज दॅट क्लिअर? तर हा जो पॅटर्न आहे आपण मॅक्सिमम पोस्ट साठी कन्सिडर केला तर 600 मार्क्स आपण याला म्हणू शकतो. बघूया अजून पुढे काय आहे. नेक्स्ट टियर 3 साठी काय आहे. टियर 3 म्हणजे पेन अँड पेपर मोड डिस्क्रिप्टिव्ह. याच्यामध्ये ही जे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे ही इंग्लिश किंवा हिंदी मध्ये असणार आहे. बरं, या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय काय येणार आहे, एसे रायटिंग आहे, प्रिसाइज आहे, लेटर आहे आणि ऍप्लिकेशन या टाइपचे जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. यामध्ये एनी 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाईल आणि या 2 क्वेश्चन 50-50 मार्क्सला असेल, असा टोटल 100 मार्क्सचा असणार. हे टोटल देर विल 2 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स फॉर 50 मार्क्स इच आणि ही टोटल जी असणार आहे ती आहे 100 मार्कांची एक्झाम. तर अपेक्षा ठेवतो सर्वांना या गोष्टी लक्षात आल्या. टियर 1, टियर 2. टियर 2 मध्ये 4 पेपर आहे, पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. माझ्याकडून चुकून जरा टियर 3, टियर 4 हा शब्द वापरण्यात आला, पण तो पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. पेपर 3 आणि 4 हे फक्त 2 पोस्ट साठी आहे, JSO आणि SI. बाकीच्या एक्झाम साठी पेपर 1 आणि 2 हेच 2 एक्झाम्स, याच 2 पेपर आहेत. टियर 3 मध्ये आता सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि यानंतर असतं टियर 4. आता टियर 4च्या एक्झाम मध्ये बघा, टियर 4च्या एक्झाम मध्ये याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. जर टियर 4 मध्ये जिथं जिथं कॉम्प्युटर इफिशियन्सी, कॉम्प्युटर नॉलेजची गरज असेल त्या ठिकाणी टियर 4ची एक्झाम्स कंडक्ट केल्या जाऊ शकते कॉम्प्युटर स्किलसाठी. तर अशा प्रकारे हे SSCचं पूर्ण डिटेल मी तुम्हाला या स्लाइड मध्ये, या व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे. जर कोणाला अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये टाकू शकता, तुम्हाला त्या डाऊटचं तिथे क्लिअर केल्या जातील. आता पुढचं जे आहे मित्रांनो, पुढचं आहे इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट नोटिफिकेशन. याच्या एकूण आपल्याला माहिती आहे 641 वॅकन्सीसाठी आलेलं नोटिफिकेशन. या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतो की मॅक्झिमम लोक या तिन्ही पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहात. हायकोर्ट असेल, ऍग्री असेल किंवा SSC असेल, या तिन्ही पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहात. आता संधीचा वाट पाहू नका किंवा आता कारण देऊ नका, जोरदार तयारी लागायचं आहे. ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी तुम्ही बघाल की कॉमनच सब्जेक्ट आहे, थोडासा 19-20 फरक तुम्हाला दिसेल. क्लिअर? आता पाहूया पुढच्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत. याच्यामध्ये ऍप्लिकेशनची जी स्टार्ट होणार आहे 18 डिसेंबर 2021 पासून ऍप्लिकेशन स्टार्ट होत आहे आणि लास्ट डेट जे आहे 10 जानेवारी 2022. आणि याचं जे बाकीचं आहे ऑनलाईन फी पेमेंट 10 जानेवारीच आहे. परंतु जी काही CBT आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही 25 जानेवारी 5 फेब्रुवारी 2022, 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 वेळ थोडा कमी आहे, जवळपास एका महिन्याचा आपल्या हातात वेळ आहे. हा कालावधीमध्ये काही एवढी विशेष तुम्हाला काय म्हणते 0 to hero ऍक्टिव्हिटी केल्यापेक्षा रेग्युलर अभ्यास, कन्सिस्टन्सी, प्रॉपर रिव्हिजन, प्रॉपर टेस्ट हे जरी फॉलो केलं तरी सफिशियंट असणार. तर या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये 25 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 या दरम्यान एक्झाम्स कंडक्ट केल्या जातील. आता मूळ मुद्दा येतो सर वॅकन्सीज किती आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 641. यामध्ये अनरिझर्व 286, EWS 61, SC 93,
एसटी 68, ओबीसी 133, एक्स सर्व्हिसमॅन 8 आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट 6 अशा या टोटल वॅकन्सीज आहेत. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन, आता या जे काही इसेन्शियल क्वालिफिकेशन आहेत हे आहे मॅट्रिक्युलेशन पास. हो काय दिलेलं आहे इथं, मॅट्रिक्युलेशन पास फ्रॉम रिकॉग्नाइज. मॅट्रिक्युलेशन म्हणजे फक्त रिकॉग्नाइज बोर्ड, म्हणजे तुम्ही 10वी पास असायला हवं. किती पास पाहिजे मित्रांनो, फक्त 10वी पास साठी ही एक्झाम आहे. बरं, आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत, एक्झामिनेशन सिटीज कोणकोणत्या आहेत. आता कॅन्डिडेट काय करू शकतो, ज्यावेळेस एक्झाम सेंटर टाकणार त्या एक्झाम सेंटर साठी तुम्हाला 5 चॉईस दिलेल्या आहेत. किती चॉईस दिलेल्या आहेत, 5 चॉईस. आणि या 5 चॉईस तुम्ही या एक्झाम सेंटरच्या तिथे टाकू शकता. टाकत असताना थोड्या व्यवस्थित टाका, तुम्हाला कन्व्हिनियंट जायला किती आहे, तुमचं डिस्टन्स किती, या सगळ्या बाबींचा विचार करून तुम्ही एक्झाम सेंटर टाका. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते एक्झाम सेंटर आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडासा विचार करून एक्झाम सेंटर टाकायचा. ठीक आहे, इथं सांगितलं कॅन्डिडेट मे सिलेक्ट 5 सिटीज इन ऑर्डर टू देअर प्रिफरन्स. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट सिलेक्ट द सेंटर ऑफ एक्झामिनेशन केअरफुली व्हाईल सबमिटिंग देअर ऑनलाईन ऍप्लिकेशन. जर एकदा एक्झाम सेंटर टाकलं पुन्हा तुम्हाला एक्झाम सेंटर चेंज करण्यासाठी एंटरटेन केल्या जाणार नाही. एक्झाम सेंटर पुन्हा चेंज करता येणार नाही, हे व्यवस्थित लक्षात असू द्या मित्रांनो. पुढं एज लिमिट, आता यासाठीची एज लिमिट आहे, मिनिमम एज लिमिट दिलेली आहे 18 इयर्स, मॅक्सिमम दिलेली आहे 30 इयर्स. आणि हे जे एज कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे, हे जे एज कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे 10 जानेवारी 2022, 10 जानेवारी 2022. क्लिअर. नेक्स्ट, यानंतर इथं दिलेलं आहे मॅक्सिमम एज लिमिट फॉर सर्व्हिंग रेग्युलर एम्प्लॉईज ऑफ द आयसीएआर. आयसीएआर मध्ये ऑलरेडी जे सर्व्हिस मध्ये आहेत त्यांना 58 इयर्स दिलेला आहे. आणि ओबीसी साठी एज रिलॅक्सेशन नुसार 33 इयर्स फायनल, आणि एससी एसटी 5 इयर्स जर ऍड केलं तर होतं 35 इयर्स. तर हे सर्व एज लिमिट्स मी या स्लाइड्स मध्ये तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. ऍप्लिकेशन फी, आता ऍप्लिकेशन फी थोडीशी याच्यात इंटरेस्टिंग दिलेली आहे. अल्टिमेट त्यांनी दिलेली आहे एक्झाम फी एवढी आहे, रजिस्ट्रेशन फी एवढी आहे, मग टोटल तेवढी आहे. त्यांनी खूप डीप मध्ये दिलेलं आहे. शॉर्टकट मध्ये सांगायचं झाल्यास, जर अनरिझर्व्ड ओबीसी, ठीक आहे, आणि ईडब्ल्यूएस मेल कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, ओबीसी नॉन क्रिमिलियर, अनरिझर्व्ड आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट, त्यांच्यासाठी टोटल 1000 रुपये फी आहे. आणि महिला म्हणजे वुमेन, एसटी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी टोटल 300 रुपये फी आहे. फक्त त्यांना रजिस्ट्रेशन फी लागणार आहे, एक्झामिनेशन फी त्यांना लागणार नाहीये. लक्षात आलं हे सगळं. काय म्हणतोय पुन्हा सांगतो एकदा, मेल कॅन्डिडेट साठी ओबीसी आणि जनरल 1000 रुपये फी आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमेन म्हणजे स्त्रियांसाठी 300 रुपये टोटल फी आहे. त्यांना एक्झाम फी जी आहे ती याच्यातून त्यात एक्सेप्शनल दिलेलं आहे. आता प्लॅन ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम कोणत्या पॅटर्न मध्ये असणार आहे. एक्झाम जी असणार आहे मित्रांनो, थोडस एक्झाम जी असणार आहे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजेस मध्ये असणार आहे. एक्झाम हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स असतील. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, 100. एका क्वेश्चनला 4 चॉईसेस आहे. एका क्वेश्चनला म्हणजे ऑप्शन्स 4 आहे. क्लिअर आहे. ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्स. रॉंग नंबरला 1/4 म्हणजे 0.25 हे डिडक्ट केल्या जाईल, म्हणजे 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे. जरा व्यवस्थित पॅटर्न समजून घ्या. आणि यानंतर क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे रिटर्न टेस्ट मध्ये जे आहे क्वालिफाईंग मार्क्स तिथं डिक्लेअर केलेलं आहे. अनरिझर्व्ड साठी 40% क्वालिफाय आहे. त्यानंतर 30% फॉर एससी ओबीसी, त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 30% आहे आणि 25% फॉर एसटी. तर हे क्वालिफाईंग तुम्हाला मार्क्स मिनिमम ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. क्लिअर. नेक्स्ट पुढे आता इथे एक महत्वाचा मुद्दा येतो, नॉर्मलायझेशन आणि टाय ब्रेकिंग रूल. आता नॉर्मलायझेशन आणि टाय ब्रेकिंग रूल नेमकं काय आहे सर. बघा आता काय होईल, वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये एक्झाम्स आहे. जर वेगवेगळ्या स्लॉट्स मध्ये एक्झाम्स असतील तर आता इथे जी महत्वाची गोष्ट येते, प्रत्येक स्लॉटला सेम डिफिकल्टी पेपर येईल असंही सांगता येणार नाही. वेगवेगळ्या स्लॉटला वेगवेगळ्या दिवशी पेपर पॅटर्न वेगवेगळा येऊ शकतो. काहींना इझी येणार तर काहींना डिफिकल्ट होणार. या केसमध्ये नॉर्मलायझेशन केलं जाईल. त्यांनी याचा फॉर्म्युलाही दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित नॉर्मलायझेशन फॉर्म्युला
आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, आपण त्या पीडीएफच्या लिंक त्या तुम्ही डाउनलोड करून ते व्यवस्थित पाहू शकता. त्यामुळे अबाउट नॉर्मलायझेशन, नॉर्मलायझेशन मीन्स ऍडजस्टिंग व्हॅल्यूज मेजर ऑन द डिफरंट स्केल टू नॅशनलाइज कॉमन स्केल. ओके, मी जस्ट सांगितलं त्यानुसार. आता टाय ब्रेकिंग रूल. टाय ब्रेकिंग रूल म्हणजे काय? टाय म्हणजे आपण म्हटलं मॅच बऱ्याच वेळेस टाय होते. मग आता दोन कॅन्डिडेट आहेत, त्यांना सारखेच मार्क्स मिळाले, या केसमध्ये काय केलं जाणार? जर दोन कॅन्डिडेटला सारखे मार्क्स मिळाले जातील, याच्यामध्ये 3 रूल दिलेले आहे. पहिल्या याच्यामध्ये बघितलं जाईल, जर दोन कॅन्डिडेटला सारखे मार्क असतील तर त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. आता दोन कॅन्डिडेट आहे, प्रिफरन्स केला कसा दिला जाईल? कॅन्डिडेट ऑब्टेनिंग हायर मार्क्स इन मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलेंट. आता एका कॅन्डिडेटला आणि दुसऱ्या कॅन्डिडेटला सेम मार्क्स मिळाले, याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन मध्ये म्हणजे 10वी मध्ये कोणाला चांगले मार्क्स आहे त्याला प्रिफरन्स दिला जाईल. त्यामुळे रिक्वेस्ट आहे, तुमचे मार्क्स अंदाजे टाकू नका. क्लिअर? त्यामुळे एक्झॅक्टली मार्क्स टाकण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न म्हणजे टाकाच. जर असंही झालं, समजा आपण कन्सिडर केलं दोघांचे मार्क्स सेम आहे, दोघांना मॅट्रिक्युलेशन मध्ये पण सेम आहे, अशी पण पॉसिबिलिटी असली तर मग त्या केसमध्ये जे काही दिल्या जाईल प्रिफरन्स ते दिल्या जाईल जो एज जास्त आहे. कॅन्डिडेट सिनियर इन एज विल बी रँक हायर. आता पहा, मॅट्रिक्युलेशनला पण सारखे मार्क आहे, पेपरमध्ये पण सारखे मार्क आहे, मग एज मध्ये गेल्या जाईल. मग आता दोघांच्या एज मध्ये ज्याचा एज जास्त आहे त्याला प्रिफरन्स दिला जाईल. आता पुन्हा असं होईल की सर एक्झाम मध्ये सारखं मार्क्स, मॅट्रिक्युलेशन मध्ये पण सारखं मार्क्स, एज पण सेम. त्या केसमध्ये तिसरी गोष्ट दिलेली आहे, इन केस वेअर एज मेन्शन आर सेम the merit list will be prepared in alphabetical order of first name of the candidate. 3 केस दिलेले आहेत. पहिल्या केसमध्ये जर मार्क्स सेम असतील तर मॅट्रिक्युलेशनचे मार्क्स आणि मॅट्रिक्युलेशन सेम असतील तर एज, मार्क्स मॅट्रिक्युलेशन एज सेम असेल तर तुमच्या अल्फाबेटिकल ऑर्डर, तुमच्या फर्स्ट नेमच्या अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार. नेक्स्ट पुढे मी आता सांगितलं तुम्हाला 5 सिटीज द्यायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये असलेल्या 5 सिटी कोणकोणत्या आहेत? खाली एक लिहायचं, ते दिसत नसेल बहुतेक स्लाइड मध्ये. अकोला, अमरावती, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि एक आहे सोलापूर. क्लिअर? हे स्लाइड मध्ये सोलापूर खाली आहे, ते बहुतेक दिसत नसावं त्यामुळे शेवटी दिलेलं आहे सोलापूर. तर एक्झाम सेंटर्स यापैकी असणार. तर एक्झाम सेंटर तुम्ही 5 सिटीज यात टाकू शकतात, पण मोस्ट ऑफ द टाइम्स असंच होईल की तुमचं जे काही पहिलं एक्झाम सेंटर तुम्ही दिलेलं आहे ते मिळण्याची शक्यता दाट असेल. नेक्स्ट पुढे बघूया. आता इथं काय म्हटलेलं आहे? स्कीम ऑफ एक्झामिनेशन. आता याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न कशी आहे? जनरल नॉलेज 25 मार्क्स, मॅथमॅटिक्स 25 आपण पहिलं 100 मार्कांचे, सायन्स 25 आणि सोशल सायन्स 25. आता इथं जर पाहिलं जनरल नॉलेज, मॅथ, सायन्स आणि सोशल सायन्स पेपर इंग्लिश आणि हिंदी मध्ये आहेत. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज, सायन्स आणि सोशल सायन्स याची तयारी भरपूर चांगल्यापैकी केलेली असतात. मोस्ट ऑफ द विद्यार्थी करतात. थोडं मॅथला जर वेळ दिला तर तुम्ही या एक्झाम मध्ये चांगल्यापैकी स्कोर करू शकाल. त्यामुळे ही आलेली ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. इज दॅट क्लिअर? तर व्यवस्थित या आलेल्या गोष्टीचं, या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे एक्झाम पॅटर्न. आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, ह्या सगळ्या कशाशी रिलेटेड होता आपण पाहिलं. आलेल्या ऍग्रीचे जे काही आपण पाहिलेलं जे आहे ऍग्रीच्या वॅकन्सीज बद्दल 10th पास मॅट्रिक्युलेशन साठी रिसर्च सेंटर, तर याबद्दल आलेलं या वॅकन्सीज जे आहे याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न वेगळा आहे, एसएससी मध्ये वेगळा आहे आणि पुढी जी वॅकन्सी आहे ती आहे हायकोर्ट. बरोबर आहे? आता याच्यामध्ये जर बघितलं प्रत्येकाचा एक्झाम पॅटर्न जरी वेगळा असेल, काहीतरी प्रमाणात सिलेबस आहे. तिकडेही जनरल नॉलेज होतं आणि मॅथमॅटिक्स होतं. इथं रिझनिंग नाहीये. बरोबर आहे? तिथं जनरल नॉलेज आहे, सायन्स आहे, सोशल सायन्स आहे, तिकडे आहे. म्हणजे तिथले सब्जेक्ट याच्यात आहे. तिथला फक्त रिझनिंग आणि इंग्लिश जो या एक्झाम मध्ये विचारला जाणार नाहीये. लक्षात येत आहे मी काय बोलतोय? आता पुढं बॉम्बे हायकोर्टचा जर तुम्ही सिलेबस पाहिला, ऑलमोस्ट हा पण बऱ्यापैकी मॅच होतोय. बॉम्बे हायकोर्ट मध्ये 215 वॅकन्सीज आहे फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. आता 215 वॅकन्सीज क्लर्कच्या पोस्ट साठी हा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आलेली चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे.
क्लिअर? याच्यामध्ये मराठी बोलणं येणं गरजेचं आहे, मराठी समजणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन महाराष्ट्रातच आहे, तर आलेल्या संधीचं सोनं पण करावं लागेल. बघा, या प्रत्येक स्लाइडवर खूप जास्त मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. प्रत्येक स्लाइड चांगल्या पद्धतीने, जेवढे इझी पद्धतीने तुमच्यासमोर मांडता येईल प्रयत्न करतो आहे. तयारी करायची आहे आणि लवकरात लवकर सिलेक्शन हवंय. याच्यामध्ये असं दिलेलं आहे की इम्पॉर्टंट पॉइंट मध्ये असं सांगता येईल की याच्यामध्ये टोटल सिलेक्शन लिस्ट 206, वेटिंग लिस्ट 41 कॅन्डिडेटची असणार आहे आणि टोटल वॅकन्सी ज्या असणार आहे त्या 215 पोस्टसाठी असणार. या 215 पोस्टसाठी सिलेक्टेड कॅन्डिडेट 206 आणि वेटिंग लिस्टचे 41 कॅन्डिडेट हे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. पुढलं महत्वाची गोष्ट, द व्हॅलिडिटी ऑफ सच सिलेक्टेड कॅन्डिडेट्स लिस्ट शॅल बी अ पिरियड ऑफ 2 years सिन्स द डेट ऑफ देअर नोटिफिकेशन. आता याची जी व्हॅलिडिटी असणार आहे, आता या 2 वर्षांपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. जे कोणी सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, वेटिंग लिस्ट मध्ये कॅन्डिडेट आहेत, यांची व्हॅलिडिटी 2 वर्षांसाठी असणार आहे. जिथून नोटिफिकेशन आलंय तिथून 2 वर्षांसाठी. नेक्स्ट, क्वालिफिकेशन. याच्यासाठी जे क्वालिफिकेशन मेन्शन करण्यात आलेलं आहे, must be graduate from any recognized university in any faculty, any graduation. However, preference will be given to law graduate. ज्यांचं लॉ ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना प्रिफरन्स दिला जाईल, परंतु असं नाही की फक्त कंपल्सरी लॉ ग्रॅज्युएटच अप्लाय करू शकतील. यासाठी एनी प्लेन ग्रॅज्युएट अप्लाय करू शकेल, पण प्रिफरन्स कोणाला दिले जाईल? लॉ ग्रॅज्युएट. पुढं, must have passed government commercial certificate examination or examination conducted by government board or government certificate in computer typing basic courses or ITI for English typing with speed 40 WPM. सांगायचं झाल्यास तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, यानंतर तुमची टायपिंग स्पीड 40 वर्ड्स पर मिनिट असणं गरजेची आहे. ओके, तसंच तुमच्याकडे कॉम्प्युटर नॉलेज असणं पण गरजेचं आहे. नॉलेज नाही तर सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. आता जसं तुम्हाला माहिती असेल, आपण बघितलं विंडो, लिनक्स, MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7 याच्याबद्दल तुम्हाला काय असलं पाहिजे? नॉलेज असणं गरजेचं आहे. यांच्या ऑपरेशन्स बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेची आहे. प्लस सर्टिफिकेट, जसं आपल्याला माहिती असेल MSCIT हे भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये MSCIT भरपूर लोकांकडे असेल, केलेले असतील कॅन्डिडेट्सने. प्लस NIC असेल, डोएक असेल, ऍपटेक असेल, NIT असेल, सिडॅक असेल, डेटा प्रो असेल, SSI, बॉस्टॉन, सिडिट, या सर्व यापैकी तुम्हाला कोणतंही एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर? ओके. यानंतर नेक्स्ट, पुढे एज लिमिट. एज लिमिट याच्यामध्ये मेन्शन केली आहे नॉट लेस दॅन 18 years और नॉट मोर दॅन 38 years. 18 ते 38. पण याच्यासाठी SC, ST, OBC आणि SBC साठी एज लिमिट मॅक्सिमम 43 years दिले. 18 ते 43 कॅटेगरी आणि ओपन 18 ते 38. क्लिअर? नेक्स्ट, आता याच्यामध्ये मॅक्सिमम एज लिमिट शॅल नॉट बी ऍप्लिकेबल टू हायकोर्ट और गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. म्हणजे याच्यामध्ये एज लिमिट ठेवलेलीच नाहीये. हायकोर्टचे जे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांना याच्यामध्ये एज लिमिटला पूर्णपणे रिलॅक्सेशन दिलेलं आहे, त्यांना एज लिमिट ठेवलेली नाही. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट. काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स मला जे वाटतात ते मी तुमच्या समोर इथं PPT मध्ये टाकलेले आहेत. व्यवस्थित समजून घ्या इन्स्ट्रक्शन्स काय काय. फर्स्ट, candidate shall submit the application online only in the prescribed format through the High Court website. आता वेबसाईट जी आहे मी हायलाइट केलेली आहे bombayhighcourt.nic.in आणि हे 15 दिवसांच्या आत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. आता त्यांनी 15 दिवस पण सांगितलेलं आहे आणि इथं लास्ट डेट पण दिलेली आहे 23/12/2021 ते 6/1/2022. म्हणजे 23 डिसेंबर 21 ते 6 जानेवारी 22 या दरम्यान तुम्ही ऑनलाईन फॉर्म दिलेल्या वेबसाईटवर bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरायचा आहे. पुढे यामध्ये मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर यासाठी फोटो बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फोटो जी असणार आहे याची साईज 40 KB पेक्षा जास्त नको आणि तुमचा फोटो .jpg आणि .jpeg या फॉर्मॅट मध्ये असणं गरजेचं आहे. क्लिअर? आणि फोटो जास्त जुनाही असू देऊ नका की जेणेकरून तुमची ओळख त्यावर प्रॉपरली कळणार नाही. आताचाच एक मागच्या 2-3 महिन्याचा फोटो ही चालेल पण अपडेटेड फोटो अपलोड करा.
हे 40 KB .jpg आणि .jpeg या फॉर्मॅटमध्ये आणि नॉट मोर दॅन 40 KB. यानंतर महत्वाचं सांगितलेलं आहे, याबद्दल डिटेल ऍप्लिकेशन तुम्हाला याच वेबसाईट संकेतस्थळावर असणार bombayhighcourt.nic.in. यानंतर फॉर्म भरण्याच्या आधी भरल्यानंतर आय ऍग्री या बटनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ओके, जो कोणी तुम्ही फॉर्म भरणार आहात, जो काही फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्याची प्रिंट कॉपी, त्याची प्रिंट आउट काढून तुम्हाला सोबत ठेवणं गरजेचे आहे. आणि द कॅन्डिडेट शाल प्रोड्यूस द सेड प्रिंट आउट अँड कॉपीज डॉक्युमेंट्स ऍज अँड व्हेन डायरेक्टेड बाय दिस ऑफिस. त्यामुळे याची प्रिंट आउट तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत. या एक नॉर्मल जे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते मी तुमच्यासमोर सांगितलेले आहेत. यानंतर असं म्हटलेलं आहे, in case of submission of more than one only application by a candidate, his or her last application along with fees would only be considered. आता याचा अर्थ काय होतो सर, समजा एखाद्या कॅन्डिडेटने पहिला फॉर्म भरला, त्याला वाटलं हा काहीतरी चुकीचा आहे, पुन्हा दुसरा भरला किंवा तिसरा भरला, पण तुम्ही जो शेवटचा फॉर्म भरलेला असेल त्यालाच कन्सिडर केल्या जाईल. अगोदरचे फॉर्म हे बाद ठरल्या जातील. त्यामुळे फॉर्म म्हणजे पहिल्या याच्यातच प्रॉपर माहिती भरण्याचा प्रयत्न करा. इफ इन केस जर कोणी दुसरा भरला तर दोन्ही फॉर्म कन्सिडर केल्या जाणार नाही, शेवटचा फॉर्म तिथं ग्राह्य धरल्या जाईल. हे खूप महत्वाची गोष्ट. यानंतर असे जे कॅन्डिडेट आहेत जे गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि यानंतर ऑनलाईन पेमेंट मेड टुवर्ड्स ऍप्लिकेशन फीस. ओके Okay, the online application will not be considered for the advertised post unless online payment is made towards application fees. Okay, application fees जोपर्यंत पे केल्या जाणार नाही तोपर्यंत फॉर्म कन्सिडर केल्या जाणार नाही. परंतु फीस कशी पे करायची किंवा फीस बद्दल काही महत्वाच्या गोष्टी, विद्यार्थ्यांबद्दल असलेला संभ्रम, असा काही गोष्टींचा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार होऊ शकतो. याची रजिस्ट्रेशन फी 25 आहे. रजिस्ट्रेशन फीस किती आहे मित्रांनो, 25 आहे. आणि एक्झामिनेशन साठी तुम्हाला 250 रुपये शॉर्टलिस्ट केल्यानंतर भरायचे आहेत. लक्षात नाही येत आहे, व्यवस्थित समजून घ्या. द रजिस्ट्रेशन फीस इज 25 शुड बी पेड बाय ऑनलाईन मोड ओनली. द फीस शाल नॉट बी रिफंडेड इन एनी केस. फी पुन्हा भेटणार नाही. रजिस्ट्रेशन फी ती आहे. पण आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ऑन द ऑफलाईन वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट only shortlisted candidates shall pay a sum of 250 rupees towards examination fees by online mode only. आता काय केलेलं आहे, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन फी तुम्हाला किती आहेत, 25 रुपीज. एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तिथं शॉर्ट लिस्टेड जे कॅन्डिडेट्स त्यांना वाटतात की हा हे योग्य शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आहे, त्या शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटची तुम्हाला तिथे नाव दिल्या जाईल. ते नाव दिल्यानंतर वेबसाईटवरून तुम्हाला 250 रुपीजचं काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स त्यांची लिस्ट लागणार आहे, त्यावेळेस तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे. हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट मध्ये अजून काही इन्स्ट्रक्शन आलेले आहे. ओके, कॅन्डिडेट हू लाईकली टू कॉल इंटरव्ह्यू वगैरे त्यांनी काय ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यांची इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते हे घेऊन याचे डॉक्युमेंट तेही मेन्शन केले. झेरॉक्स कॉपीज आणि ओरिजिनल फॉर्म मध्ये त्याची मेन्शन नोटिफिकेशन मध्ये केलेलं आहे. यानंतर हायकोर्ट हॅज रिझर्व्ड द राईट ऑफ द शॉर्ट लिस्टिंग द कॅन्डिडेट ऍट एनी स्टेज ऑन द बेसिस ऑफ हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन अकॅडमिक एक्सलन्स. बरोबर, हे खूप महत्वाचं होतं. यानंतर जे काही शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांना रिटर्न एक्झाम मध्ये एक्झाम द्यावं लागणार, जे 90 मार्कांची असणार आहे. 1 तास त्याच्यासाठी दिल्या जाईल. यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट आफ्टर क्वालिफाईंग स्क्रीन टेस्ट विल बी कॉल्ड इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑफ 20 मार्क्स. आता लक्ष असू द्या, 90 मार्कांची ही तुमची एक्झाम असणार आहे. या एक्झाम झाल्यानंतर तुमची टायपिंग एक्झाम असणार आहे ज्याला 20 मार्क्स असणार आहे. आणि याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे ज्याला 40 मार्क्स असणार आहे. 90, 20 आणि 40 असा तुमचा जो पॅटर्न असणार आहे हा टोटल 150 मार्कांचा असणार. 90 मार्क्स लेखी, 20 मार्क्स तुमचे टायपिंग आणि 40 मार्क्स इंटरव्ह्यू. नेक्स्ट, सिलेबस काय काय आहे सर, याच्यामध्ये सगळ्यात सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीने सिलेबस दिलेला आहे. मराठी ग्रामर, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, युसेज, वर्ड्स. मराठी ग्रामर, मराठी तुम्हाला 10 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी आहे. इंग्लिश तुम्हाला 20 क्वेश्चन्स 20 मार्कांसाठी आहे. जनरल नॉलेज 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स.
जनरल इंटेलिजन्स 20 क्वेश्चन्स 20 मार्क. अरिथमॅटिक म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याला 20 क्वेश्चन्स 20 मार्क. कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन 10 क्वेश्चन्स 10 मार्क. अजून पुढे आहे बघा, आता याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स मराठी 10 मार्कांसाठी, इंग्लिश 20 मार्क, रिझनिंग 20 मार्क, गणित 20 मार्क्स आणि कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज जनरल क्वेश्चन्स हे आहे 10 मार्क्स. क्लिअर. नेक्स्ट, हे सर्व सिलेबस तुमच्या समोर मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. ओके. अशी अपेक्षा ठेवतो सर्वांना या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. आता बघा, याचे जर सम केली 90 मार्क होतात. 10 20 30 40 पुन्हा 20 60 आणि वरचे 30 90. तर ही 90 मार्कांची एक्झाम. सब्जेक्ट किती आहेत टोटल 6 विषय आहेत. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग, मॅथ्स आणि कॉम्प्युटर नॉलेज. तर असे हे 6 सब्जेक्ट तुम्हाला आहे. यामध्ये 20 मार्कांसाठी असलेले सब्जेक्ट इंग्लिश, रिझनिंग आणि मॅथ्स आणि मराठी, कॉम्प्युटर आणि जनरल नॉलेज हे प्रत्येकी 10 मार्कांसाठी आहे. तर या सर्व एक्झाम्स, या तिन्ही एक्झाम्स एका छोट्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. याबद्दल पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट्स मध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओज या चॅनलवर मिळत राहतील. चला विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी ही आलेली संधी. भरपूर विद्यार्थी या संधीचा फायदा घेतील अशी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. भेटूयात नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सर्वांना. ऑल द बेस्ट. धन्यवाद. बाय.